करवीर पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा आज पार पडली। आजच्या सभेत स्मार्ट मीटरच्या वाढीव वीज बिलांबाबत आणि गांधीनगर परिसरातील 13 गावांच्या पाणीपुरवठा योजनेबाबत आक्रमक चर्चा झाली। नव्याने बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिले येत आहेत, तसेच ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवले जात असून महावितरणचे अधिकारी सभेमध्ये येऊन अर्धवट माहिती देत असल्याचा आरोप सदस्यांनी केला। त्यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर बसवण्याबाबत शासन निर्णय झाला असून त्याला ठरावाद्वारे विरोध करता येणार नसल्याचे स्पष्ट केले। तर गांधीनगर परिसरातील 13 गावातील पाणी योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने लोकप्रतिनिधींना ग्रामस्थांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागत असल्याचे सदस्यांनी सांगितले। यावेळी सभेचे अध्यक्ष सातापा पाटील यांनी ठेकेदार कंपनी आणि सदस्यांची 5 जुलैला बैठक घेण्याचे आदेश दिले। आज 13 गावांचं पाणी पुरवठ्याचं जे काम चालू आहे, आज सगळ्यात फास्ट होण्याचं काम 27 महिन्यात पूर्ण करायचं होतं। आज त्या कामाला 4 वर्ष झालेली आहेत। ते मेगा कंपनीला जे टेंडर दिलेलं आहे त्यांच्याकडनं काम पूर्ण होत नाही आहे। ह्याच्यामुळं आज पंचायत समितीमध्ये आमची बैठक झालेली आहे। येत्या सोमवारी मेगा कंपनी, पाणी पुरवठा आणि पंचायत समिती, ग्रामसेवक, सरपंच सगळ्यांनी मिळून एक सोमवारी बैठक घेणार आहे। ताबडतोब ते लवकरात लवकर मार्गे लागू दे काम, याच्याबद्दल बैठक आहे। याशिवाय सादळमादळे येथे एसटी बस सुरू करण्यासाठी मागील सभेत ठराव दिला असताना देखील अद्याप बस सेवा सुरू झाली नसल्याची तक्रार सदस्यांनी केली। तर दिंडनेरली भोगावती मार्गावर शालेय विद्यार्थ्यांसाठी जादा एसटी बस सोडण्याची मागणी राज्य परिवहन महामंडळाकडे करण्यात आली आहे। याशिवाय ग्रामीण भागासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय सुरू करणे, शाळातील शिक्षकांच्या रिक्त पदांचे नियोजन झाल्याशिवाय पदोन्नती अथवा अन्य कारणामुळे जाणाऱ्या शिक्षकांना जाऊ देऊ नये आदी विषयांवर चर्चा करण्यात आली। पेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।